नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे आपल्या ज्वारीकर परत ज्वारी काढायला. आणि आता आज आपण आपण हे ज्वारीकडून नाही जाणार, आज आपण कांद्याकडून जाणार आहे ज्वारीकर. तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. आपण जाता जाता तुम्हाला कांदे बी दाखवण्यात आपले काय क्वालिटी चालू आहे, काय नाही, कशी क्वालिटीची झालेली तयार. आणि कांदेसुद्धा लवकरात लवकर काढायला येणार आहेत, त्याच्यामुळं पुढं व्हिडिओमध्ये चालू राहा. आपले कांदे काढायला आलेत का नाही बघत राहा. तर आपण चाललेलो आहे कांद्याकडं, तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. चलो मित्रांनो, आपण कांद्यापाशी आलेलो आहे. ते बघू शकता तुम्ही, माझ्या पाठीमागं सोन्या बी माझ्या संग आलेला आहे. सोन्याचा जोडीदार मोन्या बी होता, पण मोन्याला काय झालं, डुकरांनी दडक आणली, त्याच्यामुळं मोन्या मेला. 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तो डुकरामागं पिल्लामागं पळत होता आणि त्याने पिल्लू बी धरलं तोंडात. आणि नंतर डुक्कर मागं आलं आणि त्या डुकराने त्याला धडक मारली. त्याच्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि आता ही एकटाचे याला जोडीदार बघत होता आम्ही, पण बघू लवकरात लवकर जोडीदार आणायचा प्रयत्न करू. तर ह्यो काय आम्हाला सोडून जात नाही. तर मित्रांनो, आता आपण कांद्यापाशी आलेलो आहेत. तुम्हाला कांद्याची क्वालिटी दाखवतो आपली कशी नाही, व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपले कांदे एकदम भारी क्वालिटीचे कांदे आहेत. अजून एकदम हिरे येतं, काय अजून काढायला आलेलं नाही आहे, अजून टाईम आहे काढायला. पण थांबा, तुम्हाला मी अजून दाखवतो चांगले जवळून कांदे. तर मित्रांनो, कांदा हा एकदम चांगल्या क्वालिटीचा झालेला आहे, एकदम पोचलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि लवकरात लवकर आपले कांदे काढायला येणार आहेत. आता बघू शकता तुम्ही, एकदम भारी क्वालिटीचा कांदा झालेला आहे. आणि आता 15-20 दिवस, 1 महिन्याच्या आता आपला कांदा काढायला येणार आहे. कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही, 1 नंबर अशी क्वालिटी कांद्याची. सगळा कांदा 1 नंबर क्वालिटीचा आहे. आणि अजून बी त्याच्यात कसं उतरायचं आहे, अजून बी कांदा पोचणार आहे. आणि एकदम भारी क्वालिटीचा कांदा आहे. आणि 1 महिन्यात आपण कांदा काढणार आहेत. तर तुम्हाला आपण पुढं व्हिडिओमध्ये दाखवू कांदा काढीत. आणि धन्यवाद मित्रांनो, आपण ज्वारीपाशी आलेलो आहेत. आणि विषय आज झालेला आहे, आपण आजपासून ज्वारी कापून घ्यायला चालू करणार आहेत. कारण की ज्वारी ना फुल कडक चाललेली, फुल म्हणजे उपटतच नाही, एकदम फोडं पिढं हाताला आलेली आहेत. त्याच्यामुळं मोजे असून सुद्धा फोडं हाताला आलेली आहेत. त्याच्यामुळं आपण ज्वारी आज कापायला चालू केलेली. आणि आपण एवढं जे अर्ध वावर काढलं आता ते काढलं, बाकीचा अर्ध वावर आपण जर जडजत असलं तर शक्यतो कापूनच घेणार आहेत. आणि आपले 2 लेबर आलेले आहेत, ते कापू राहिलेले आहेत. मी बी आलेलो त्यांचं, आणि ते बाबाजी होते त्यांना आपण 5 बी काटायलाच पाठवलेलं आहे. तर पाहू शकता ज्वारी काढून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि अजून बी ते कापते तिकडं बघू शकता, कापायचं काम चालू आहे ज्वारीचं. दाखवतो आपण आता ज्वारी कशी कापून घेणार आहेत, कशी नाही. कापायला ज्वारी सोपी जाते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, संपूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण त्यांच्याकडे चाललेलो आहेत नाश्ता सर्व आज माझ्या इथे आज कसं काय नाही बोलून घेऊन चालला इकडे. आज जरा मोकळं चालला असेल ना, हां कापायला जरा बरं वाटतं ना. आपण पैसे लागायले. आपण त्या बाबांना बोलून घेऊ इकडे नाश्त्याला. पुढे चालू राहा.
तर मित्रांनो आपण हे वावर काढून टाकलेलं आहे आणि आता आपण खालच्या वावरात जाणार व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा. आपण वरची ज्वारी काढून दुपारी खाली आलतोत आणि दुपारच्या नंतर आपण संध्याकाळपर्यंत एवढी ज्वारी काढून टाकलेली आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहेत. आता आपली सुट्टी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त वावर आपण काढून टाकलेलं आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.